नेरूळच्या बामणदेव झोटिंग देव मैदानाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताच महासभेच्या ठोस निर्णयामुळे या मैदानाला भक्कम संरक्षण मिळाले। या मैदानाचा ताबा कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही हा विश्वास सभागृह नेते सागर नाईक यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलाय। महासभा बैठकीत सभागृह नेते सागर नाईक यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे भाजप नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी मांडलेल्या नेरूळ प्रभाग क्रमांक 24 अंतर्गत बामणदेव झोटिंग देव मैदानाबाबतच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे। F4 रेसिंग ट्रॅकच्या बांधकामानंतर संबंधित मैदानाचा सार्वजनिक क्रीडा मैदान म्हणून पुनर्विकास करून आवश्यक क्रीडा सुविधा उभारण्याचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे। या निर्णयामुळे मैदानाचं संरक्षण तर होणारच, पण अत्याधुनिक क्रीडा सुविधांसह त्याचा विकास होऊन परिसरातील युवकांना दर्जेदार खेळाचं व्यासपीठ देखील उपलब्ध होणार आहे। माननीय महापौर महोदय, आज आमचं बामणदेव झोटिंग देव मैदान आहे। सर्वप्रथम मी या सभागृहात पुन्हा एकदा सागरजी नाईक साहेबांचे आभार मानेन का त्यांच्याच मुले आम्हाला मैदान भेटलं होतं नेरूळ ग्रामस्थांना। ज्या ठिकाणी नेरूळ गावाला किंवा बाजूच्या परिसराला खेळण्यासाठी मैदान नव्हतं, तेव्हा त्यांच्याच प्रयत्नांमुळे 2014 साली ते तत्कालीन महापौर असताना आम्हाला मैदान भेटलं। आणि आज प्रशासन काळात त्या ठिकाणी F4ची रेसिंग ट्रॅकसाठी हा ट्रॅक आला। खरं तर प्रशासन काळात आयुक्त साहेबांनी सर्व बघायला पाहिजे होतं काय त्या ठिकाणी मैदानातून ट्रॅक जातोय आणि त्या ठिकाणी मैदानातून ट्रॅक त्यांनी नव्हता द्यायला पाहिजे होता। ती सर्व त्यांनी त्या ठिकाणी ती सर्व ते तसं त्यांनी तसेच महापौर मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या दालनात जेव्हा आमच्या या संबंधित आमच्या नेरूळ ग्रामस्थांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि नक्कीच एक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी विरोधी केला होता। आमचा या स्पर्धेला विरोध नव्हता, कारण नक्कीच ही स्पर्धा आपल्या नवी मुंबई शहरात होणं ही एक भूषणाव आहे, एक नवी मुंबईच्या मानात तूर आहे। पण जो ट्रॅक आमच्या बामणदेव झोटिंग देव मैदानातून जात होता त्या ट्रॅकला मग माझा ग्रामस्थांचा आमचा विरोध होता। पण ज्यावेळी आम्ही विरोध केला त्यानंतर आपल्या दालनात आपल्या माध्यमातून आणि सागरजी नाईक साहेब यांच्या उपस्थित जी बैठक पार पडली, त्या बैठकीत असा ठराव जेणेकरून ही स्पर्धा झाल्यानंतर, कारण की त्या मैदानात आपण 3 वर्ष काय डांबरी रोड ठेवू शकत नाही, त्या ठिकाणी खेळाडू त्या मैदानात खेळत असतात, तर ती स्पर्धा संपल्यानंतर त्या ठिकाणी त्या मैदानाचा विकास सुसज्ज असा मैदानाचा विकास करण्यात यावा असा आपण ठराव मांडला। आणि त्या अनुषंगाने हा ठराव मी या सदनात मांडत आहे आणि आपण या ठरावास मंजुरी देऊन या ठिकाणी लवकरच निविदा त्याची तयारी करून लवकरच वर्क ऑर्डर देऊन त्या ठिकाणी स्पर्धा झाल्यानंतर त्या ठिकाणी जेणेकरून लवकरात लवकर काम चालू होईल। या ठरावावर बोलताना सभागृह नेते सागर नाईक यांनी ठामपणे नमूद केलंय की मैदानाच्या अस्तित्वाचे आणि स्थानिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। रेसिंग स्पर्धा संपताच पुनर्विकासाचं काम युद्धपातळीवर सुरू व्हावं यासाठी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनास दिल्यात। मी गिरीशचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी मांडला। कसं विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढणं हे सगळ्यांना जमत नाही, तर त्या रेस ट्रॅक आल्यानंतर अतिशय गिरीश येऊन मला भेटला की साहेब विरोध आहे। मी बोललो जर आपले दोन्ही उद्दिष्ट साध्य होत असतील तर त्याला विरोध करण्याची काय त्या ठिकाणी गरज आहे। त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी तो ठराव बनवला आणि निश्चितच मैदान कुठेच जात नाही, पण हे 3 दिवसासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी एक रेस इव्हेंट त्या आपल्या नवी मुंबई शहराला लाभलं याचा आपल्याला त्या ठिकाणी अभिमान असला पाहिजे। या माध्यमातून एक अत्याधुनिक असं मैदान या ठरावाच्या माध्यमातून उपलब्ध होईल। माझी आयुक्त महोदयांना विनंती आहे की आता हा ठराव आपण मंजूर करून कायम करून लवकरात लवकर 2 दिवसामध्ये त्याचं निविदा प्रक्रिया काढली आणि जशी रेस होते त्याच्या पुढच्या दिवसापासून त्याचं कामाला सुरुवात होते, तर निश्चितच आमच्या मुलांना त्या ठिकाणी त्या प्लेग्राऊंडपासून वंचित राहण्यात विलंब होणार नाही। आणि ते तशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे की जिओ टेक्स्टाईल वगैरे टाकून तर काही SOP वगैरे तयार करून जास्तीत जास्त आपला प्रयत्न असेल की या वर्षी किंवा पुढच्या वर्षी कशी SOPनी फक्त 10 दिवस किंवा 5 दिवसाचाच गॅप रेससाठी झाला तर आपलं विन विन सिच्युएशन सगळ्यांसाठी होते। तर त्या दृष्टीने आपण असा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि सभागृहाने त्याला मंजुरी द्यावी। तसंच महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी देखील प्रशासन या बाबतीत सकारात्मक असल्याचं सांगत अत्याधुनिक मैदान विकसित करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे। ग्राउंडमध्ये फक्त तो ब्रेक ट्रॅकसाठी जातो, तिथे कुठे आपण बांधकाम वेगळं करत नाही, तो जमिनीच्या समपातळीतच राहणार आहे।
जी सन्माननीय सदस्यांनी मागणी केली की त्याच्यावर जे आपण एकदा खेळ संपल्यानंतर, स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या बरोबरीने लगेच विकास करावा, पूर्ण ग्रीनरी वगैरे करून जसं आपलं चांगले ग्राउंड असतात, जसं आता आपण यशवंतराव चव्हाण ग्राउंड फुटबॉलचं ग्राउंड केलेलं आहे, अशा पद्धतीचं चांगलं ग्राउंड झालं तर स्पर्धेसाठी सुद्धा म्हणजे मुलातल्या आपल्या गावातील जी नागरिक आहेत त्यांनासुद्धा त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होईल. उपमहापौर दशरथ भगत यांनी गिरीश म्हात्रे यांच्या या ठरावामुळे नेरूळच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. गिरीश, तुझं अभिनंदन की तुझ्या नागरिकांना चांगला मैदान भेटेल. गिरीशराव, आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सर्वांनाच आता मैदान भेटणार, परंतु मुद्दा असा आहे की आपलं नवी मुंबई महानगरपालिके नवी मुंबई नंबर 1 म्हणून हा खेळ या ठिकाणी चॉईस केला ना, त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेची प्रतिष्ठा वाढेल. महापौर सुजाता पाटील यांनी सदर ठराव सभागृहात मांडताच तो सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय. ठराव क्रमांक 7071 गिरीश म्हात्रे साहेबांनी मांडलेला आहे, तो मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. ठराव क्रमांक 7071 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. सचिव मॅडम, हा ठराव कायम करण्यात येईल. विषय क्रमांक 70 आणि 71 माननीय महापौर यांनी सूचित केल्याप्रमाणे घेण्यात आलेला निर्णय कायम करण्यात येत आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानत सांगितलंय की ज्या भक्कम नेतृत्वामुळे आम्हाला हे मैदान मिळालं, त्याच सागर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज या मैदानाला अत्याधुनिक स्वरूप प्राप्त होत आहे. ज्यांनी मैदान मिळवून दिलं तेच त्याचे रक्षण करतील, हा आमचा विश्वास आज सार्थ ठरलाय. मनपूर्वक धन्यवाद आपले. माझ्या वतीने, सर्व नेरूळ ग्रामस्थांच्या वतीने, आम्ही पॅनलचे 4 नगरसेवक आहोत, आपले उपमहापौर साहेब, आपले आयुक्त साहेब, आपले तसेच ज्यांच्यामुळे आम्हाला मैदान भेटलं ते सागरजी नाईक साहेब, कारण जे आम्हाला नेरूळ ग्रामस्थांना 100% माहिती होतं की ज्यांनी आम्हाला मैदान मिळवून दिलंय, जे आतापर्यंत नव्हतं ते मैदान ते आम्हाला जाऊन देणार नाही, ते मैदानच राहणार आहे, आम्हाला 100% खात्री होती. म्हणून सागरजी नाईक साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.